तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या टेक बॉय मराठी या YouTube चॅनलवर। तर आजचा व्हिडिओ कुठल्या टॉपिकवर आहे तुम्हाला समजलं असेल। तर आज आपण अनबॉक्सिंग करणार बोया बाय M1चं अनबॉक्सिंग करणार आहे आणि हा माईक तुम्हाला पण माहिती आहे बरेचशा जणांनी परचेस सुद्धा केला आहे आणि आज तुम्हाला डिटेल्स मध्ये सांगणार खरंच हा माईक एकदम बेस्ट आहे का नाही ते पण सांगतो। आणि बोयामध्ये तुम्ही जर खरेदी करत असेल तुम्हाला डुप्लिकेट सुद्धा भेटतो आणि ओरिजिनल सुद्धा भेटतो। कशा पद्धतीने तुम्हाला ओरिजिनल डुप्लिकेट मध्ये फरक कळणार आहे ते पण सांगतो। सगळ्यात पहिले तुम्हाला काय करायचं आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेजारची बेल आयकॉन ऑन करा म्हणजे इथून पुढे जे व्हिडिओ अपलोड करेन त्याची तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते यूट्यूबवर किंवा तुम्ही इतर कुठल्याही सोशल मीडियावर जर काम करत असाल तर सर्वात महत्त्वाची गोष्ट राहते जी की तुमची ऑडिओची क्वालिटी। जर सगळ्यात बेकार जर ऑडिओची क्वालिटी असेल तर तुमचा व्हिडिओ कोण सुद्धा पाहणार नाही। जर समजा तुमची व्हिडिओची क्वालिटी थोडीशी जास्त नसेल आणि जी काही तुम्ही गोष्टी सांगताय व्हिडिओची क्वालिटी जर चांगली असेल तर 100% तुमच्या व्हिडिओला जी काही रिस्पॉन्स जास्त भेटणार आहे। त्यासाठी हा एखादा सबसे बेस्ट म्हणजे तर माईक जो की राहणार आहे तो बोया बाय M1 हा राहणार आहे का नाही ते सगळं डिटेल्स मध्ये सांगतो। जसं की मी फ्लिपकार्टवरून बघू शकता हा जो की माईक आहे परचेस केला त्याच्या आधी मी जो की हा माईक परचेस केला जो की बघू शकता हा मी लोकल मार्केटमधून घेतलेला हा बोयाचाच माईक होता आणि हा कितीला बसला हा डुप्लिकेट माईक कुठला आहे ओरिजिनल कुठला सगळं काय सांगतो। जे काही आपण ओरिजिनल जे काही तुम्हाला अनबॉक्सिंग जे काही करणार आहे सगळ्यात पहिले तर अशा पद्धतीने मी फ्लिपकार्टवरनं ऑप्शन अशा पद्धतीने तुम्हाला भेटणार आहे। मी याला ओपन करून घेतो इथून मी ऑलरेडी ओपन केलेलं आहे त्यांनी त्यानंतर तुम्हाला सांगतो याच्यात तुम्हाला अशा पद्धतीने बॉक्स भेटणार। बाकी काय आहे फ्लिपकार्टच्या काही गोष्टी असतील याच्यात जे की बॉक्समध्ये बघूया जे काय अशा पद्धतीने काहीशे डॉक्युमेंट्स भेटतील थोडंसं हा बॉक्स साईडला ठेवू आपण दोन्ही पण। त्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने काहीशा गोष्टी भेटतील बघू शकता जे की पावती पुस्तके काय आणि अशा पद्धतीने काही चिठ्ठ्या भेटतील त्याची काय आपल्याला गरज नाही तर तुम्हाला एक कुठे साईडला ठेवतो। महत्त्वाची गोष्ट आहे की इथे बघू शकता ओरिजिनलला हा स्कॅनर असतो बघू शकता एकदम बेस्ट इकडे स्कॅनर आहे आणि जो की आहे इकडे एक अशा पद्धतीने स्कॅनर जर स्कॅन केलं तुम्हाला इझिली समजून जाईल बेस्ट हा स्कॅनर आहे आणि याच्यावर सगळे डिटेल्स दिले बोयाची क्वालिटी सगळं काय तुम्ही वाचून घेऊ शकता। पण सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे स्कॅनर असेल तर तुम्ही इझिली परचेस करू शकता ओरिजिनल जे काही बोयाचा माईक ओके। त्यानंतर तुम्हाला काय गोष्टी भेटतात जो की आपला ओरिजिनल बोया जे की माईक आहे तो ह्याच असणार आहे आणि अशा पद्धतीने तुम्हाला एक बॉक्स भेटून जाईल बघू शकता याच्यावर सगळे डिटेल्स लिहिले आहे जर वाचून घ्यायचे असेल तर वाचू शकता। आणि मी याच्या आधी कुठल्या माईकवरून व्हिडिओ जे तयार करतो ते सुद्धा तुम्हाला सांगतो आणि माझी ऑडिओची क्वालिटी कशाने म्हणजे इम्प्रूव्हमेंट कशी झाली ते सुद्धा मी तुम्हाला सांगतो की मी कुठला माईक यूज करतो त्याच्यात सगळं काय डिटेल्स सांगणार आहे लास्टपर्यंत तुम्ही थांबा नक्की। अशा पद्धतीने बघू शकता सगळं काय लिहिलं आहे बघू शकता मागे तुम्हाला बोयाचा जे माईक सगळं काय डिटेल्स दिले वाचून घेऊ शकता। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट बोयामध्ये डुप्लिकेट माईक्स येतात त्यामुळे सर्वात इम्पॉर्टंट आहे ओरिजिनल तुम्ही परचेस करा। जसं की मी याला ओपन करून देतो अशा पद्धतीने तुम्हाला भेटेल त्यानंतर अशा पद्धतीने काही गोष्टी भेटतील त्यानंतर बघूया आपण ओके हा साईडला ठेवू। त्यानंतर ह्यात बघू आपल्याला काही काही गोष्टी त्यात थोडंसं मला त्या पाऊचमध्ये त्याच्या आधी आपल्याजवळ काय भेटते गोष्टी ते आपण तुम्हाला मी सांगतो। जसं की आपण माईक डायरेक्ट यातून काढून घेऊन साईडला ठेवू ओके जी काही आपण माईक साईडला ठेवला ओके जी की पूर्णपणे अशा पद्धतीने साईडला ठेवतो ओके। त्यानंतर तुम्हाला ह्यात एक अडॅप्टर म्हणजे अशा पद्धतीने भेटतो बघू शकता हा कसा यूज करतात ते सांगतो। जसं की हा समजा आता हा माईक आहे तर ह्या माईक तुम्हाला DSLR जर यूज करत असेल तर ह्याची गरज पडते हा इथे अशा पद्धतीतून कनेक्ट करावा लागतो आणि त्यानंतर DSLRला यूज होणार आहे। डायरेक्ट ही पिन तुम्हाला माहिती बसत नाही की आपल्या फोनवर तुम्ही डायरेक्ट यूज करू शकता या DSLRला यूज करता DSLRला जर यूज करणार असेल तर अशा पद्धतीने कनेक्ट करावा लागणार ओके। हे तुम्हाला माहिती आहे हा पण मी साईडला ठेवतो। त्यानंतर जे काही पाऊच मधला हा जे काही माईक आहे बघू तुम्ही थोडंसं त्याला पूर्णपणे मॉडिफाय म्हणजे अशा पद्धतीने ह्याला सगळं काय जॉईन केलं आहे मला हे जॉईन करावं लागणार अशा पद्धतीने तुम्हाला हे सर्वात महत्त्वाचं आहे कारण की हे बॅकग्राऊंड नॉईस आहे तो तुमचा थांबणार आहे अशा पद्धतीने तुम्हाला भेटून जाईल ओके। त्यानंतर ह्या बघू शकता हा जी माईकचा थोडं इथून त्याची ओपन करून घेतो अशा पद्धतीने ओके। जी काही जी वायर तुम्हाला सुद्धा दाखवतो जी काही वायर बघू शकता किती आहे याची अशा पद्धतीने वायर किती मोठी आहे आणि हा बघू शकता आपल्या माईकचा मोठा बघू शकता कनेक्ट करून सुद्धा तुम्हाला सांगतो याची क्वालिटी कशी आहे कशा पद्धतीने बघू शकता अशा पद्धतीने ओके। आणि जी महत्त्वाची गोष्ट येत्या तो की हा बघू शकता ह्यात तुम्हाला काही गोष्टी करायच्या थोडंसं मी तुम्हाला इथे सांगतो हा थोडंसं आपल्याला खाली हा जे काय अशा पद्धतीने तुम्ही जर स्क्रोल केला इकडे बघू फिरवला त्यानंतर असं ओपन होतो आणि ह्यात एक सेल भेटतं जी काय मी सेल घातलेलं आहे ऑलरेडी जुने ह्याचं हे सेल तुम्हाला अशा पद्धतीने घालायचं ज्यावेळेस तुम्ही कॅमेराला यूज करणार आहे त्यावेळेस सेल महत्त्वाचा आहे आणि जर नसेल कॅमेराला यूज करणार मोबाईलला तर सेलची काही गरज नाही
पण इथे अशा पद्धतीने तुम्हाला सेल करायचा आहे कॅमेरा यूज करताना. बघू शकता बरोबर सेल करायचं आणि त्यानंतर हे बरोबर अशा पद्धतीतून फिट करून घ्यायचं आहे. ओके, हे बरोबर अशा पद्धतीने फिट केल्यानंतर इथे तुम्हाला एक ऑप्शन भेटतो जे की कॅमेरा वर आहे आणि खाली येते स्मार्टफोन. बघू शकता तुम्हाला इथे दिसते का नाही काय, पण तुम्ही जेव्हा परचेस करशील त्यावेळेस तुम्हाला भेटून जाईल. वर कॅमेरा होणार आहे, खाली जी काय स्मार्टफोनचं होणार आहे. ओके, आणि ह्याची जी की वायर आहे, मला एक गोष्ट आवडली, ह्याची वायर बघू शकता किती मोठी वायर आहे, किती पाहिजे तितकी मोठी वायर तुम्हाला होणार आहे अशा पद्धतीने. ओके, तुम्हाला कॅमेऱ्यात दिसत नसेल थोडीशी इकडे तिकडे होत असेल पण बघू शकता अशा पद्धतीने वायर आहे. ओके, अशा पद्धतीने तुम्हाला भेटेल. त्यानंतर हा थोडासा मी साईडला ठेवतो. ओके, थोडंसं खाली ठेवतो आणि जो की डुप्लिकेट तुम्हाला सांगतो, हा जो की माईक आहे हा डुप्लिकेट आहे. लोकल मार्केटमधून हा माईक घेतला आहे. हे बघू शकता हे दोन्ही सेम आहे आणि फक्त ह्याच्यात विषय काय आहे तुम्हाला सांगतो. हे बघू शकता, हे थोडंसं बघू शकता ह्याच्यात किती डिफरन्स आहे आणि ह्याची एकदम बेकार क्वालिटी आहे, डुप्लिकेट होता. आणि ह्याची जी काही क्वालिटी आहे आता आपण बघून घेऊ कशा पद्धतीतून काय. मी आता कनेक्ट करतो आणि आपण बघू आता ह्याची क्वालिटी कशा पद्धतीने. तर आता आपण माईक कनेक्ट केला आहे, तुम्हाला इथे दिसत असेल. आणि आता क्वालिटी जी की येते ती माईकमधून येते, कशा पद्धतीने येते ते मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि सर्वात बेस्ट माईक आहे आणि हा 850 रुपयाला मला फ्लिपकार्टवर बसलेला आहे. आणि जर ॲमेझॉनवरून जर तुम्ही घेणार असाल तर थोडीशी इकडे तिकडे होऊ शकते. पहिला हा माईक 2000ला यायचा, त्यावेळेस मी तुम्हाला सांगतो जी काय मी डुप्लिकेट घेतला कारण की जास्त महाग होता त्यावेळेस अशा पद्धती होता. पण ह्याची जी की क्वालिटी सगळ्यात बेकार होती. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट राहिला प्रश्न जी की आत्तापर्यंत जी की मी व्हिडिओ जी की रेकॉर्डिंग केले, जे की व्हिडिओ शूट केले ते सगळे माझ्या मोबाईलचे जे की स्पीकर आहेत त्यातून केले. कारण की मोबाईल पण एकदम बेस्ट स्पीकर असतात, त्यामुळे मी त्याच्यावरून केले आहे. आणि आता थोडासा मला प्रॉब्लेम यायला लागलेला, त्यामुळे मी हा माईक परचेस केला आणि एकदम बेस्ट माईक राहणार आहे. जर तुम्हाला घ्यायचं असेल तर कमेंट्स किंवा आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिली आहे, त्या लिंकवरून तुम्ही इझिली परचेस करू शकता. एकदम बेस्ट असा हा बोयाचा माईक राहणार आहे. इझिली बघू शकता इथे मी अशा पद्धतीतून कनेक्ट केला आहे, पण बोयाची जी की क्वालिटी आहे ती कशा पद्धतीतून आहे तुम्ही पाहू शकता. एकदम जबरदस्त अशी क्वालिटी देते. बॅकग्राऊंड नॉईस जे काही जास्तपणे कॅप्चर करत नाही, जो की आपला जो की नॉईस आहे तो परफेक्ट कॅप्चर करत आहे. आणि तुम्हाला जर यूट्यूब किंवा इतर सोशल मीडियावर जर काम करायचं असेल तर हा माईक एकदम फिट तुम्हाला बसणार आहे. आणि कमी प्राईजमध्ये सुरुवातीला तुम्ही जर समजा तुमच्याकडे जास्त बजेट नसेल तर हा माईक घेऊ शकता. 700 ते 800 रुपयेपर्यंत तुम्हाला भेटू शकतं. जर सेलमध्ये घेतला तर कमी जादा प्राईज होत असते, इझिली तुम्ही परचेस करू शकता. जे की वायरलेसचं माईक आहे आणि याची वायरसुद्धा तुम्ही बघू शकता, जी की वायरसुद्धा मी तुम्हाला सांगितलं कशा पद्धतीनं वायर इतकी मोठी वायर आहे. आणि इझिली तुम्हाला जी की कॅमेरासुद्धा कनेक्ट होतो. आणि जर तुम्हाला समजा मोबाईलला जर कनेक्ट करायचं असेल तर मोबाईललासुद्धा हा कनेक्ट होतो. फक्त तुम्हाला जी काही कॅमेराला कनेक्ट करताना मी सांगितलं काय करायचं, हे जी खाली करायचा आहे आणि त्यानंतर तो की कॅमेराला कनेक्ट होणार आहे. जे की तुम्हाला स्क्रीनवर दिसलं असेल, जे की ऑफ केल्यामुळे ती कॅमेराचं आलतं आणि चालू केल्यानंतर स्मार्टफोनला थोडासा आवाज अडकला असेल. त्यामुळे तुम्हाला सांगतो फक्त एवढं लक्षात ठेवायचं की ह्याच्यावर फक्त तुम्ही ज्यावेळेस कनेक्ट करशील त्यावेळेस स्मार्टफोन करून घ्या. कॅमेराला कनेक्ट करताना कॅमेराला कनेक्ट करा आणि फक्त सील गरज पडणार आहे तुम्हाला कॅमेराला ज्यावेळेस कनेक्ट करताना. सील जे काही आहे ते तुम्ही त्यात घालून चालवू शकता. ओके, हाय हो, तुम्हाला समजलं असेल कशा पद्धतीने काय क्वालिटी आहे सगळं काय डिटेल्समध्ये मी सांगितलं आहे. परचेस करायचं असेल तर इझिली घेऊ शकता. तर चला आपण भेटू उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये.